योद्धा न्यूज चॅनल। बहिरवाडी ठाकरवाडी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी संपन्न। प्रतिनिधी योगिता गावडे, पुणे आंबेगाव तालुक्यातील बहिरवाडी ठाकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच भव्य आरोग्य तपासणी कॅम्प उत्साहात पार पडला। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि त्यांना वेळेत उपचार मिळावेत या उद्देशाने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य मार्गदर्शन। या शिबिरात डॉक्टर हेमंत सातारकर MBBS DGO यांनी विद्यार्थ्यांची सखोल शारीरिक तपासणी केली। मुलांमधील कुपोषण, रक्ताल्पता आणि हंगामी आजारांबाबत त्यांनी पालकांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले। लहान वयातच आरोग्याची काळजी घेतल्यास भविष्यातील मोठे आजार टाळता येतात, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। प्रशासकीय व सामाजिक सहभाग। मुंबई माता बाल संगोपन विभागाच्या आरोग्य समन्वयक मनीषा सुर्वे यांनी या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांनी शासकीय आरोग्य योजनांची माहिती देऊन माता व बालकांच्या आरोग्यासाठी असलेल्या सुविधांची ओळख करून दिली। तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य मार्गदर्शन। या शिबिरात डॉक्टर हेमंत सातारकर MBBS DGO यांनी विद्यार्थ्यांची सखोल शारीरिक तपासणी केली। मुलांमधील कुपोषण, रक्ताल्पता आणि हंगामी आजारांबाबत त्यांनी पालकांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले। लहान वयातच आरोग्याची काळजी घेतल्यास भविष्यातील मोठे आजार टाळता येतात, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। प्रशासकीय व सामाजिक सहभाग। मुंबई माता बाल संगोपन विभागाच्या आरोग्य समन्वयक मनीषा सुर्वे यांनी या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांनी शासकीय आरोग्य योजनांची माहिती देऊन माता व बालकांच्या आरोग्यासाठी असलेल्या सुविधांची ओळख करून दिली। तसेच पुणे येथील चाइल्ड हेल्थ सोशल वर्कर प्राजक्ता मांजरे यांनी मुलांच्या मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर प्रकाश टाकला। प्रमुख उपस्थिती आणि सहकार्य। आरोग्य पथक डॉक्टर हेमंत सातारकर, मनीषा सुर्वे, प्राजक्ता मांजरे। स्थानिक नियोजन जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व ग्रामस्थ। वृत्तसंकलन योगिता गावडे। ग्रामस्थांकडून कौतुक। ठाकरवाडी सारख्या दुर्गम भागात अशा प्रकारचे आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल शाळेतील शिक्षक आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे। शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची उंची, वजन आणि प्राथमिक तपासणी करून त्यांना आवश्यक ती औषधे सुचवण्यात आली। ZP शाळेच्या शिक्षकांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले असून भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला आहे।